छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। आज आपण आलो आहे सिंहगड फोर्टवर। सिंहगड फोर्ट याला पाहिलं तुम्ही कोंढाणा अशा नावाने ओळखला असेल। सिंहगड फोर्ट हा पुण्यापासून 28 किलोमीटर आहे। सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य दोन प्रमुख दरवाजे आहेत। पहिला पुणे दरवाजा पूर्वे बाजूला, दुसरा कोंढाणेश्वर दरवाजा दक्षिण बाजूला। आता आपण बघणार आहोत पुणे दरवाजा। पुणे दरवाजा हा सिंहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक आहे आणि तो किल्ल्याच्या पुण्याकडील बाजूस आहे। अनेक पर्यटक आणि ट्रेकर्स याच दरवाजा मार्गे किल्ल्यावर चढाई करतात। आता जात आहोत आपण टिळक निवासकडे। टिळक निवास लोकमान्य टिळक त्या ठिकाणी राहत होते। आता आपण बघणार आहोत छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी। सिंहगड किल्ला हा सिंहगड युद्धासाठी ओळखला जातो, जे की 1670ला झालं होतं। त्या युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी आपला जीव गमावला होता। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले। गड आला पण सिंह गेला। इथून आपण जेव्हा खाली जाऊ ना त्या साईडला तुम्हाला दाखवतो मी, त्या साईडला तानाजी कडा आहे। बट ना उशीर खूप झाला आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे, सो तिथं जाणं पॉसिबल नाही आहे। सो मी तुम्हाला दाखवतो। हा जो आहे तो तानाजी कडा आहे। तुम्ही सिंहगड किल्ल्यावर जेव्हा येताय ना, तर एकदा आय सजेस्ट यू की तुम्ही एकदा आहे ना कांदा भजी आणि पिठलं भाकरी का। एकदम ऑसम आहे, एकदम ऑसम। म्हणजे असं काही नाही की त्यात काही वेगळं आहे, बट जेव्हा किल्ल्यावर येता ना तुम्ही, जेव्हा तुम्ही पूर्ण थकलेला असता फिरून नाही का, सो तेव्हा खाण्याची जरा वेगळीच मजा एक असते नाही का। सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कांदा भजी आणि पिठलं। कांदा भजी खाल्ली, पिठलं भाकरी खाल्ली, आता काय आता भेळ। तुम्ही इथं आल्यावर ना एकदा भेळ पण टेस्ट करू शकता। एकदम एकदम ऑसम भेळ नाही का। बघू शकता आजूबाजूला स्टॉल्स नाही का। काही वेळापूर्वी एकदम जोरदार पाऊस झाला। पाऊस असा झाला की पूर्ण फजिती करून टाकली। पण त्यामध्ये मेन सीन असं झाला की थोड्या वेळापूर्वी ना ऊन पडलं होतं, एकदम क्लास सीन होता। चला तुम्हाला दाखवतो मी कसा सीन होता तो। आणि एवढं तरी बरं झालं की आम्ही डायरेक्ट पुणे दरवाजाजवळ गाडीने आलो होतो। जर ट्रेकिंग करत आलो असतो तर आमची खूप फजिती झाली असती वरती, कारण की 2.7 किलोमीटर ट्रेक करत यायचं आणि त्यानंतर एवढं वरती पावसात फिरायचं, इट इज नॉट पॉसिबल। गाईज थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच। थँक्यू सो मच। डू सबस्क्राईब।